नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या नवीन लेक्चरमध्ये स्वागत आहे. आतापर्यंत आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनचे 2 लेक्चर पाहिले. लेक्चर 1 मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ डीएनए आणि आरएनए त्याचबरोबर हेरिडिटी सुद्धा पाहिली होती. आणि लेक्चर नंबर 2 मध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या 3 स्टेप मध्ये सेंट्रल डॉग्मा कशा पद्धतीने होतो, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे केलं जातं हे आपण त्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर म्युटेशनचा सुद्धा पॉइंट आपण त्यामध्ये पाहिलेला आहे. तर लेक्चर नंबर 3 ला आपण आज सुरुवात करत आहोत. लेक्चर नंबर 3 मध्ये आपण इव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांती या पॉइंटला सुरुवात करणार आहोत. तर उत्क्रांती या पॉइंटकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला तुमच्याच मनामध्ये असणारे काही प्रश्न विचारतो. जसं की लहान असताना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की माणूस म्हणजे माणसाचं अस्तित्व नेमकं तयार कसं झालं, किंवा माणसाला कोणी बनवलं. माणूस सोडा, माणसांबरोबर इतरही जे सजीव आहेत, कुत्रा असेल, मांजर असेल, इतरही जेवढेही सजीव दिसतात, या सर्वांची निर्मिती कशा प्रकारे झाली असेल, किंवा यांची या सर्वांची निर्मिती कोणी केलेली आहे. तर आपल्याकडे जनरली आपण जर हा प्रश्न आपल्या घरच्यांना, आपल्या मोठ्या व्यक्तींना जर विचारला, तर ते सहज बोलून जातात की देवाने सर्वांना बनवलेले. ठीक आहे, देवाने बनवलेले किंवा गॉडने बनवलेले, सर्वांना आपल्याला त्याने बनवलेले, आणि आपण या प्रश्नामध्ये आपलं समाधान मानून खुश राहिलो. बरोबर आहे. परंतु आता याच प्रश्नाचं उत्तर आपण सायंटिफिक पद्धतीने पाहणार आहोत, किंवा सायन्स या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देतो. तर पहा, मला हा प्रश्न पडायचा लहानपणापासून आणि आजही पडतो, कारण याचंही उत्तर आतापर्यंत तरी 100% कोणीही परफेक्ट देऊ शकलेलं नाहीये. कारण काय की माझ्या आधी जी पिढी होती, ठीक आहे, माझे आई वडील त्यांच्या आईवडिलांपासून आले, त्यांच्या आईवडील त्यांच्या आईवडिलांपासून आले. जर आपण असं करत करत जर इतिहासामध्ये गेलो, तर कधी ना कधी याची सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. तर कधी ना कधी ज्या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे, तर तिथं प्रश्न पडतो की ते जे सुरुवातीला आलेले सजीव आहेत, ते सुरुवातीचे सजीव कशा प्रकारे आलेले असते. तर मग आपल्याकडे वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मान्यता असते. की हिंदू धर्मामध्ये मानलं जातं की ब्रह्मदेवाने सर्वांना बनवलेले. इस्लाम धर्मामध्ये मान्यता वेगळी आहे. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा मान्यता वेगळी आहे की ईव आणि ऍडमचे आम्ही सर्व पुत्र आहोत. तर असो, हे सगळं इतर धर्म आणि त्यांच्या श्रद्धांशी निगडीत गोष्टी आहेत. बरोबर आहे. परंतु सायन्स या प्रश्नाचं उत्तर कसं देतो, किंवा सायन्समध्ये या गोष्टींचे कोणकोणते पुरावे आहेत. कारण सायन्स ज्या पण गोष्टींची उत्तरं देतो, त्या गोष्टींचे बाळांनो ते पुरावे देत असतो. बरोबर आहे. तर चला, या इव्होल्युशनला म्हणजे या उत्क्रांतीच्या सिद्धांताला आपण पाहणार आहोत की ऍक्च्युअल मध्ये सजीव सृष्टी पृथ्वीवर आली कशी. ठीक आहे. तर इव्होल्युशन मध्ये थेरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत. लक्षात घ्या, सिद्धांत हा अभ्यासक असतो. म्हणजे या गोष्टीला म्हणजे सिद्धांत जेव्हा दिला जातो तेव्हा पुराव्याच्या आधारेच सिद्धांत दिला जातो, कसाही सिद्धांत दिला जात नाही. तर सायंटिफिक पद्धतीने आपण पृथ्वीवर कसे आलो, किंवा आपली पृथ्वीवर उत्क्रांती कशा प्रकारे झाली, तर हे या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. तर 3.5 बिलियन इयर्स अगो 3.5 बिलियन इयर्स अगो म्हणजे जवळपास 350 कोटी वर्षांपूर्वी लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ. म्हणजे 350 कोटी वर्षांपूर्वी लाईफ म्हणजे जीवन हे पृथ्वीवर नॉन एक्झिस्टंट म्हणजे पृथ्वीवर ते एक्झिस्ट करत नव्हतं. ऍट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये देर मे हॅव बीन ओनली सिंपल एलिमेंट्स. देर मे हॅव बीन ओनली सिंपल एलिमेंट्स म्हणजे काय की कदाचित तेव्हा काही सिंपल एलिमेंट्स त्या ठिकाणी असतील. त्या ठिकाणी म्हणजे कुठं, इन द ओशन ऑन द अर्थ. इन द ओशन ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या ओशन मध्ये, ओशन म्हणजे समुद्रामध्ये, तेव्हा फक्त सिंपल एलिमेंट्स असतील. सिंपल एलिमेंट्स लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर यासारखे जे एलिमेंट्स असतात, हे एलिमेंट्स, कार्बन, हे एलिमेंट त्या ठिकाणी पृथ्वीच्या पाण्यामध्ये असतील अशी मान्यता आहे. सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम दोज. या सिंपल एलिमेंट्स पासून सिंपल टाइपचे म्हणजे साध्या प्रकारचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड
तयार झाले असावेत. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी मे शब्द वापरलाय पहा. मे मे म्हणजे कदाचित असं झालं असावं, कारण त्यावेळी रिअल मध्ये कोणी पाहायला गेलेलं नाही की ऍक्च्युअल मध्ये काय झालेले, परंतु ज्या पद्धतीने आम्हाला पुरावे मिळतात त्या पद्धतीने त्या गोष्टी आम्ही ऍक्सेप्ट करत असतो. ठीक आहे. तर काय झालं, 350 कोटी वर्षापूर्वी 3.5 बिलियन इयर्स अगो लाईफ आपल्या अर्थवर एक्झिस्ट करत नव्हती. ऍट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला देअर मे हॅव बीन ओनली सिंपल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ. अर्थवर असलेले जे समुद्र आहे त्या समुद्रामध्ये फक्त काही सिंपल एलिमेंट्सच असतील कदाचित. त्यानंतर त्या सिंपल एलिमेंट्स पासून सिंपल टाइपचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झालेले असावेत. त्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड मे हॅव फॉर्म्ड ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दोज सिंपल कंपाऊंड. म्हणजे या सिंपल कंपाऊंड्स पासून कॉम्प्लेक्स टाइपचे कंपाऊंड्स तयार झालेले असावेत. म्हणजे कॉम्प्लेक्स टाइपचे कंपाऊंड्स म्हणजे लाईक प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड सारखे जे कॉम्प्लेक्स टाइप्सचे कंपाऊंड्स आहेत ते तयार झाले असावेत. त्यानंतर फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे या सगळ्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या मिक्सचर पासून सर्वात पहिला फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइपचा सेल तयार झाला असावा. आणि हा तो सेल आहे, ही ती पेशी आहे जी या पृथ्वी तलावरचा पहिला सजीव होता. येथे लक्षात, आपल्याला माहिती आहे सजीवांमध्ये महत्वाचे दोनच भाग पडतात, एक युनिसेल्युलर आणि एक मल्टीसेल्युलर. बरोबर आहे. युनिसेल्युलर म्हणजे अशा सजीव की जे एक पेशी आहेत, म्हणजे फक्त सिंगल सेल्ड असतात. आणि आजही आपल्याला माहिती आहे अमिबा, युग्लिना वगैरे हे जे आपल्याला लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला मिळतात हे युनिसेल्युलर आहेत. बरोबर. तर फर्स्ट टाइपचा प्रिमिटिव्ह सेल या ठिकाणी तयार झाला असावा. कुठं तयार झाला? ओशन मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढं नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज्ड ऍट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. आणि अशा प्रकारच्या जे सेल्स आहेत यांची संख्या हळूहळू काय झालेली असेल, वाढली असेल. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनच्या थेअरीनुसार, प्रिन्सिपलनुसार सम मे हॅव शोन गुड ग्रोथ, काहींनी चांगल्या प्रकारची ग्रोथ दाखवली असेल. अँड सम मे हॅव पेरिस्ड, आणि काहींनी म्हणजे जे त्या वातावरणाला सूट होत नव्हते असे पेरिस्ट झाले असावेत. पेरिस्ट म्हणजे काय? ते संपुष्टात आले असावेत. विच कुड नॉट ऍडजस्ट विथ द सराउंडिंग, आणि म्हणजे ज्यांनी सराउंडिंगला आजूबाजूच्या वातावरणामध्ये ते जगू शकले नाही किंवा आजूबाजूच्या सराउंडिंगला ते ऍडजस्ट करू शकले नाही असे पेरिश झाले असावेत. पेरिश म्हणजे नष्ट झाले असावेत. आणि ज्यांनी चांगली ग्रोथ दाखवली साहजिक आहे त्यांच्या नंबर मध्ये काय झाली असेल, वाढ झाली असेल. ऍट प्रेझेंट, आणि आज जर आपण पाहिलं तर करोड्स ऑफ स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ. आणि आज आपण पाहतो त्या सजीवांपासून आज पूर्ण पृथ्वीवर करोडोंमध्ये स्पेसिस आपल्या अर्थवर पाहायला मिळतात. कितीतरी टाइपचे शेप्स पाहायला मिळतात, कितीतरी टाइपचे त्यांचे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. सिंपल बॉडी पासून तर कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर पर्यंत आपल्याला एनिमल्स, प्लांट्स, फंजाय यासारखे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला अर्थवर पाहायला मिळतात. तर ही आहे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. बाळांनो, या थेअरी ऑफ इव्हॉल्युशन वर 2-3 तासाचं लेक्चर सुद्धा कमी पडेल, लक्षात घ्या. कारण ही थेअरी जर आपण खरोखर पाहायला गेलो ना डिटेल मध्ये, तर अर्थच्या ओशन पासून म्हणजे अर्थवर असलेल्या सुरुवातीच्या ओशन पासून त्यांच्यामध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स पासून कंपाऊंड पासून सिंपल कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड पासून प्रिमिटिव्ह टाइपचे सेल, प्रिमिटिव्ह टाइपचे जे युनिसेल्युलर सेल आहेत त्याच्यामध्ये युकॅरियोटिक्स, प्रोकॅरियोटिक्स, त्यानंतर युकॅरियोटिक्स, त्याच्यानंतर त्यांच्यापासून तयार झालेले मल्टीसेल्युलर म्हणजे सिंपल टाइपचे मल्टीसेल्युलर, हळूहळू या मल्टीसेल्युलर पासून म्हणजे कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चर वाले एनिमल्स लाईक फिश वगैरे, आणि मग ही सगळी ओशन मधली लाईफ. म्हणजे हे झालं फक्त समुद्रामधली लाईफ. हळूहळू सजीव त्या समुद्रामधून बाहेर पडून एम्फिबियन्स तयार झाले. एम्फिबियन्स म्हणजे असे सजीव की जे जमिनीवरही राहू शकत होते आणि जे पाण्यामध्ये पण राहू शकत होते. आणि त्यांच्यापासून जर आपण उत्क्रांती जर पाहत गेलो तर जवळपास 350 कोटी वर्षांपासूनची उत्क्रांती आपल्याला पाहायला मिळते. आणि आज जर आपण पाहिलं तर सर्वात लिव्हिंग थिंग्सच्या सर्वात टॉपला जर कोण असेल तर तो ह्युमन बीइंग आहे. तर हे लेक्चर खूप मोठं होऊ शकतं. त्यामुळं फक्त परीक्षेच्या दृष्टीने जेवढं गरजेचं आहे किंवा काही विचारलं जातं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे.
पुन्हा एकदा आपण पाहू काय सांगितलं. 350 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट. पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. ऍट द बिगिनिंग, सुरुवातीला, देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ. आपल्या अर्थच्या ओशन मध्ये फक्त सिंपल टाईपचे एलिमेंट्स असतील. त्याच सिंपल टाईपचे एलिमेंट्स पासून काय झालं, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. याच इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून पुढे जाऊन कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले, लाईक प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स. बरोबर आहे. आणि यांच्यापासून पुढे जाऊन फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईपचे सेल तयार झाले. बरोबर आहे. आणि हे जे प्रिमिटिव्ह टाईपचे सेल्स आहेत हे वेगवेगळ्या कंपाऊंड्सच्या मिक्सचर्स पासून तयार झालेले असावेत आणि त्यांच्या नंबर मध्ये काय झाले असेल, वाढ झाली असेल. आणि त्यामध्ये ज्यांनी गुड ग्रोथ, चांगली ग्रोथ दाखवली ते जगले आणि ज्यांनी चांगली ग्रोथ दाखवली नाही ते पेरिस्ट झाले, म्हणजे संपुष्टात आले. आणि ऍट प्रेझेंट, आजच्या काळामध्ये आपण पाहतो की करोडो स्पेसिस प्लांट आणि अॅनिमल्सच्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारची ही थेअरी ऑफ इव्हॉल्युशन आहे. 3 मार्काला विचारली जाऊ शकते. याच्यामध्ये म्हणजे ही डिटेल मध्ये दिलेली आहे. 3 मार्कासाठी एवढे मुद्दे सफिशियंट आहेत. ठीक आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. थेअरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये इव्हॉल्युशनची डेफिनेशन महत्वाची आहे. बा इव्हॉल्युशन कशाला म्हणायचं, म्हणजे उत्क्रांती कशाला म्हणायचं. आधी एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आधी एक एक्झाम्पल घेऊ. त्या एक्झाम्पलच्या मदतीने मी तुम्हाला इव्हॉल्युशन समजून सांगतो, उत्क्रांती कशाला म्हणायचं. ठीक आहे. उत्क्रांती कशाला म्हणायचं, इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आपण कन्सिडर करू की खूप साऱ्या पक्ष्यांचा थवा आहे जो अन्नाच्या शोधामध्ये इतरत्र भटकतोय. आणि अन्नाच्या शोधामध्ये इतरत्र भटकत असताना त्याला एक बेट सापडलं, एक जमिनीचा तुकडा सापडला ज्या ठिकाणी खूप सारं अन्नधान्य पडलेलं आहे. त्या ठिकाणी तो थवा उतरला आणि त्या पक्ष्यांच्या थवामधून तिथले जे पक्षी आहे ते त्यांचं अन्न खायला त्यांनी सुरुवात केली. पोटभर अन्न खाल्ल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला इथून उडून दुसरीकडे जायचं. परंतु त्या पक्ष्यांच्या थव्यामधल्या विशिष्ट पक्ष्यांनी हा विचार केला असेल की आपण दररोज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण का जातो, कशाच्या शोधात जातो. तर उत्तर होतं, आपण दररोज हवेमध्ये उडतो किंवा इकडून तिकडे फिरतो, तर ते कारण आहे अन्न. आणि या ठिकाणी तर ऑलरेडी इतकं सारं अन्नधान्य आहे, जर आपण इथंच राहिलो तर आपल्याला इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परंतु सवयीप्रमाणे, ठीक आहे, त्यांची ती सवयीप्रमाणे त्या थव्यामधले विशिष्टच पक्षी त्या ठिकाणी राहिले आणि बाकीचे जे पक्षी आहेत ते त्यांच्या सवयीप्रमाणे तिथून उडून निघून गेले. आता जे त्या ठिकाणी राहिले, आता त्यांनी काय केलं, त्यांनी थोडासा त्यांचा जो विचार आहे तो बदलला बाकीच्यांपेक्षा. ते तिथं राहिले. आता ते त्या ठिकाणी राहिले. रोज सकाळी किंवा रोज त्यांना उठून अन्नधान्याच्या शोधामध्ये फिरण्याची गरज राहिली नाही. ते त्या ठिकाणी थांबायचे, त्या ठिकाणी ते अन्नधान्य खायचे, पुन्हा त्याच ठिकाणी राहायचे. ते इतरत्र कुठेही जात नव्हते. त्यांची ती पिढी पूर्णपणे त्या ठिकाणी राहिली. त्याच्यानंतर त्यांची जी मुलं बाळ आहेत त्यांची पुढची पिढी त्या ठिकाणी राहिली, कारण खायला प्यायला भरपूर होतं. त्या ठिकाणी दुसरीकडे त्यांना जाण्याची आवश्यकता नव्हती. तिसरी पिढी त्या ठिकाणी राहिली. असं करता करता 8, 10, 15, 20, 40, 50 पिढ्यांपर्यंत पिढ्या त्या ठिकाणी जेव्हा राहिल्या त्यावेळी त्यांच्यामध्ये हळूहळू बदल व्हायला लागला. त्यांचे जे पंख होते ते उडण्यायोग्य राहिले नाही, कारण त्याचा वापर त्यांनी पुन्हा कधी केलाच नाही. पायांचा वापर ते जास्त करायला लागले, कारण त्यांना इकडे तिकडे जर जायचं असेल तर ते चालत जात होते. तर पाय त्यांचे स्ट्रॉंग झाले. त्यांचं शरीर जे आहे ते आधी छोटं शरीर होतं, आता त्या शरीरामध्ये वाढ झाली. आणि लक्षात घ्या, हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंय कोंबडीचं. कोणाचं एक्झाम्पल दिलंय? कोंबडीचं. कोंबडी ही पक्षी आहे, परंतु तुम्हाला हे माहिती आहे की ती इतर पक्ष्यांप्रमाणे उडू शकत नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला आता सांगितलं. कोंबडी हा सुद्धा एक उत्क्रांतीचा भाग आहे. पक्ष्यांमधून किंवा कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षापासून ही कोंबडी प्रजाती, ही स्पेसिस तयार झाली असावी. येते लक्षात? तर ही झाली उत्क्रांती त्या एका पक्षापासून कोंबडीपर्यंतचा प्रवास. म्हणजे ही स्पेसिस आणि ही स्पेसिस ही पूर्णपणे वेगळी आहे. अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, म्हणजे उत्क्रांतीचं. लक्षात घ्या, उत्क्रांतीचं एक्झाम्पल महत्वाचं आहे, कारण याच कन्सेप्टवर आधारित तुम्हाला पुढे जायचंय. आता आपल्याला डॉग माहिती आहे, कुत्रा. ठीक आहे, डॉग, कुत्रा. आणि आपल्याला लांडगा पण माहिती. लांडगा. मी असं म्हणतो
की लांडग्यांपासून कुत्र्यांची उत्क्रांती झाली. म्हणजे काय, की जे पूर्वी लांडगे होते, जेव्हा माणूस हा अश्मयुगामध्ये जेव्हा माणूस होता, तेव्हा तो सर्वात शक्तिशाली अश्मयुगामध्ये असताना होता. त्यावेळी तो हत्यारांचा वापर करून काय करायचा, इतर प्राण्यांची शिकार करायचा, त्यांना मारायचा, स्वतःचं पोट भरत होता. बरोबर आहे. आता त्यावेळी जंगलामध्ये वाघ सिंहांबरोबर एक चतुर लांडगा पण असायचा. म्हणजे लांडगा ही प्रजात पहिल्यापासूनच चतुर आहे. तर आपण लबाड लांडगा म्हणतो ना त्याला. तर हा जो लांडगा आहे, या लांडग्यांमधले काही लांडगे किंवा या या प्राण्यांमधले, या लांडग्यांमधले काही लांडगे, विशिष्ट लांडगे असे असतील की ज्यांच्या मनामध्ये विचार आला असेल की जर आपण या ह्युमन बिईंग बरोबर, या माणसाबरोबर जर आपण मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले, म्हणजे याच्यावर अटॅक न करता याला जर मदत करायला सुरुवात केली शिकारीसाठी, तर कदाचित हा आपली शिकार करणार नाही. आणि ते बरोबरच होतं. कारण आपल्याला पण कोणाची तरी गरज होती, तर आपण यांना पाळायला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा यांच्यावर कंट्रोल करायला सुरुवात केली. आता जे लांडगे कंट्रोल करण्या इतपत हाताला आले त्यांना आम्ही कंट्रोल केलं. परंतु जे लांडगे कंट्रोल होत नव्हते अशांना एकतर आपण मारत होतो किंवा त्यांच्यापासून आपण लांब राहत होतो. आता ज्या लांडग्यांनी स्वतःवर कंट्रोल मिळवण्यासाठी किंवा कंट्रोल ह्युमन बिईंगला करून दिला, नंतर पुढे जाऊन त्यांच्या शरीरामध्ये बदल होत गेले, खूप सारे बदल होत गेले आणि हळूहळू त्यांच्यापासूनच या कुत्र्यांची जी नवीन जाते ही तयार झाली. परंतु बाळांनो, उत्क्रांती ही 1 आणि 2 वर्षामध्ये होत नाही. याला कितीतरी वर्षांचा कालावधी जाऊन द्यावा लागतो. शरीरामध्ये, शरीराच्या जेनेटिक्स जीन्स मध्ये बदल होत जातो. येते लक्षात. स्पेसिस, पूर्ण प्रजात, एक जात बनण्यासाठी शरीरामध्ये होणारा तो बदल खूप महत्वाचा आहे. जेनेटिकल चेंज होणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात. जेनेटिक चेंजेस होणं खूप गरजेचं आहे आणि याला जनरेशनच्या जनरेशन्स लागतात. 1 आणि 2 जनरेशन नंतर लगेचच्या लगेच स्पेसिस बदलत नसते. येते लक्षात. ह्युमन बिईंग मध्ये सुद्धा कितीतरी स्पेसिस होत गेल्या. आपण कोण आहोत माहिती आहे? आपण ह्युमन आहोत, बरोबर आहे ना. आपण ह्युमन आहोत, परंतु आपल्या आधी सुद्धा कितीतरी, ह्युमन बिईंगच्या आधी सुद्धा कितीतरी स्पेसिस बदलत गेल्या म्हणण्यापेक्षा त्या उत्क्रांती होत 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 आजचा जो माणूस आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आपण अपडेट होत चाललोय आणि यालाच काय म्हणतो आपण? इव्होल्यूशन. मग इव्होल्यूशनची डेफिनेशन पहा. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस, म्हणजे नवीन स्पेसिसची निर्मिती, ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स, त्यांच्या काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स मध्ये बदल झाल्यामुळं नवीन स्पेसिसची काय होते, निर्मिती होते ऑफ अ सेव्हरल जनरेशन. आणि ही स्पेसिफिक कॅरेक्टर मध्ये चेंजेस खूप खूप जनरेशन्स नंतर होते ऑफ लिव्हिंग, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या, ऍज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्होल्यूशन. याला काय म्हणतात? इव्होल्यूशन असं म्हणतात. सिंपल डेफिनेशन आहे. फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेसिस, म्हणजे नवीन स्पेसिसची निर्मिती होते. कधी होते? ड्यू टू चेंजेस इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर, त्यांच्या काही विशिष्ट कॅरेक्टर मध्ये बदल झाल्यामुळे होते. जसं की इथं आपण कोंबडीचं उदाहरण घेतलं होतं, तिच्या कॅरेक्टर मध्ये बदल झाले होते. तिचे जे पंख आहेत ते छोटे व्हायला लागले, तिच्या शरीराचा आकार वाढायला लागला, तिने तिचं जे गुणधर्म होता किंवा तिचे जे ऍक्च्युअल कॅरेक्टर होते ते सोडून तिने नवीन कॅरेक्टर अक्वायर्ड करायला सुरुवात केलेली होती. आणि हे 1 आणि 2 जनरेशनचं काम नाही, हे खूप वेगवेगळ्या म्हणजे कितीतरी जनरेशन्स याला जाऊन द्यावा लागतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. आणि याला मदत म्हणण्यापेक्षा की म्हणजे हे नॅचरल सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. नॅचरल सिलेक्शन म्हणजे याच्यासाठी नैसर्गिक निवड खूप गरजेची आहे. नॅचरल सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. ऍक्च्युअली या ठिकाणी लांडग्याचं जे कुत्र्यामध्ये रूपांतर म्हणण्यापेक्षा ही जी उत्क्रांती झाली ना, ही नॅचरल सिलेक्शन म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये ना ह्युमन इन्व्हॉल्वमेंट जास्त होती. कारण याच्यामध्ये माणसाने हस्तक्षेप केला होता की त्यांचं जे ऍक्च्युअल कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर मध्ये बदल करण्याचा प्रयत्न कोणी केला? ह्युमन बिईंगने केला. हे त्या लक्षात. तर या ठिकाणी ह्युमन इन्व्हॉल्वमेंट आहे. तर मला वाटतं इव्होल्यूशनची डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. तर अॅनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम अमिबा अँड पॅरामोशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. म्हणजे सुरुवातीला अॅनिमल डायव्हर्सिटी मध्ये फक्त अमिबा आणि पॅरामोशियम सारखे युनिसेल्युलर पासून, तर आज जर आपण पाहिलं तर ती माणूस आणि जायंट व्हेल पर्यंत ही डायव्हर्सिटी वाढलेली आहे. येत्या लक्षात. समजतंय?
तर अशा पद्धतीने हा जो आपला इव्होल्युशनचा पॉइंट होता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण या इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस पाहणार आहोत. एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे. लक्षात घ्या बाळांनो, हा जो टॉपिक आहे ना इव्होल्युशन, हा खूप डिटेल आहे, रिअल मध्ये डिटेल आहे. परंतु तुम्हाला पुस्तकामध्ये जेवढं दिलेलं आहे ना, जनरली तेवढंच शिकवण्यावर भर का द्यावा, कारण जर तुम्हाला तो टॉपिक जर म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तेवढ्या डीप मध्ये जर नेलं तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. आणि पेपरमध्ये तुम्हाला जेवढं लिहायचंय किंवा पेपरमध्ये तुम्हाला जेवढं द्यायचंय ते आज मी तुम्हाला या लेक्चरमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन पाहणार आहोत. धन्यवाद.